पैकी 60 आम्ही जिंकलेलो होतो। नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आम्ही 72 ते 75 ठिकाणी अध्यक्ष 8 ठिकाणी निवडून आली आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील उठावानंतर पहिल्यांदा आम्ही निवडणूक लढलो। आम्ही 29 ठिकाणी निवडून आलोय। 15 ते 16 ठिकाणी तुमच्याकडे आकडेवारी आहे की कशा पद्धतीनं शिवसेना ही पराभूत झालेली आहे। परंतु 2019ला जे काही घडलं महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो उठाव झाला त्याच्यामध्ये उमटले। त्याच्यामुळे काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसबरोबर जाण्यासाठी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली। मी खरं तर ट्विट केलंय त्याच्यामुळे सत्ता पण मिळाली नाही, नेतृत्व पण कोणी स्वीकारलं नाही। अशा लोकांनी शिंदे साहेबांना सल्ला देण्याची अजिबात आवश्यकता नाही। आणि म्हणून पुन्हा एकदा अतिशय जबाबदारीनं रिपीट करतो की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील आणि ती कुठच्या पक्षाची असतील हे देखील तुम्हाला कळेल। किती संपर्कात आहेत तुमच्या नगरसेवक काय संपर्कात आहेत का? 2 नाही, त्यांच्यासारखं मला काही सांगायचं नाही, पण नक्कीच नॉट रिचेबल काही असतील भविष्यामध्ये नाही। महायुतीचा महापौर होत असताना काही लोक नॉट रिचेबल असतील हा माझा ठाम दावा नाही तर हा विश्वास आहे आणि याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येईल। अजून किती दिवस शिवसेनेच्या नगरसेवकाचा मुक्काम या हॉटेलमध्ये असणार आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये काय नेमकं त्यांना मार्गदर्शन केलं गेलं? हे सगळंच मार्गदर्शन काय केलं हे जाहीरपणानं सांगायचं नसतं। भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जी विकासाची कामं करायची जे मुंबईकरांनी महायुतीवर जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीचं पालन करत जे मुंबईकरांच्या मनामध्ये विकास आहे, मनामध्ये विकासाची संकल्पना आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली। शिवसैनिक मागणी करतात महापौर होते की आज मी देखील इथे येणार आहे आणि जेवण त्यासाठी येणार आहे। काय सांगाल, ते आले देखील नाही पण एक सूचक वक्तव्य त्यांनी केलं। मी पण स्वागताला आलो होतो त्यांच्या, पण ते आले नाहीत। मी पण स्वागताला आलो होतो पण आले नाहीत ना। 2.5 वर्ष महापालिकेच्या शिवसैनिकांची मागणी आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष तर महापौर मुंबईचा हा शिवसेनेचा असावा। नक्कीच प्रत्येक पक्षाला ज्यावेळी आपण सत्तेमध्ये येतो त्यावेळी प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की स्वतःचा महापौर झाला पाहिजे आणि या महापौर पदाच्या वेळी तर एक वेगळी झालर मुंबईच्या संपूर्ण राजकारणाला आणि समाजकारणाला आहे। 23 तारखेपासून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी सुरू होते। शिवसेना म्हणून आम्ही देखील पुढचे 5 वर्ष जो अजेंडा मुंबईकरांना दिला होता साहेबांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जो निवडून येतो त्याला प्रत्येकाला वाटत असतं, त्या प्रत्येक पक्षाला वाटत असतं की ते प्रमुख पद जे आहे ते आम्हाला मिळावं। अशी देखील चर्चा आहे की ठाणे कल्याण डोंबिवली या बदल्यात मुंबईचं महापौर हे भाजपला देऊन इकडचं जे महापौर पद आहे ती आपल्याला मिळावी त्यासाठीच हे संपूर्ण हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे। हॉटेल पॉलिटिक्स काय, अनेक वेळा अनेक लोक हॉटेलमध्ये राहिलेली आहेत, अनेक नगरसेवक राहिलेले आहेत, अनेक आमदार राहिलेले आहेत। आता म्हणून मी सांगितलं की हॉटेल पॉलिटिक्स हे कुठचा दबाव आणण्यासाठी असलेलं पॉलिटिक्स नाही, तर साहेबांना देखील त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायचं होतं आणि साहेब या ठिकाणी त्यांना भेटायला आलेले। या सगळ्या गोष्टींमुळे ही पहिली प्रमुख मागणी असणार आहे का तुमची भाजपकडे? कारण का ज्या पद्धतीनं महायुतीत पहिली 2.5 वर्ष कारण का बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी हे आम्ही सगळं टीव्हीवरनंच बघतोय। आम्ही 2.5 वर्ष मागितली, आम्ही 1 वर्ष मागितली, त्यांनी आम्हाला 2.5 वर्ष भाजपानं द्यायचं नाही असं सांगितलं। हे सगळं एक तयार करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत। जसं लोकसभेला संविधानाच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, मुस्लिम बांधवांना फसवण्याचा प्रयत्न झाला, तशाच पद्धतीनं आता जे काही 7-8 दिवस आहेत आता पराभव झाल्यानंतर काय टाईमपास करायचा, तर हे असं तुम्हाला बातम्या सोडत बसायचं की असं होणार आहे तसं होणार आहे। म्हणून मी एका वाक्यात तुम्हाला सांगितलं की महायुतीचा महापौर ज्यावेळी मुंबईमध्ये त्याची पहिली जनरल बॉडीची मिटिंग असेल त्यावेळी अनेक लोक महायुती सोडून ही नॉट रिचेबल असतील। साहेब 90 जागा शिवसेना खरं तर लढली, ॲव्हरेजली आपण पाहिलं तर 29 जागांमध्ये यश मिळालेलं आहे। मात्र ज्या पराभवाचा आकडा हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे, तर याचं आत्मपरीक्षण पक्ष म्हणून पक्षातले नेते करणार का? नेमकं कुठे सुरुवातीलाच मी पक्षाच्या वतीनं सांगितलं की जिथं कुठं आमचं चुकलंय ते सुधारण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू, पण उठावानंतर देखील मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये 3 वर्षामध्ये एवढं चांगलं मॅन्डेट घेणं याची देखील दखल खरं तर घेतली गेली पाहिजे। आणि ठीक आहे 29च्या
50 होतील, 50च्या 75 होतील, 75च्या 100 होतील. आम्ही प्रयत्न करू ना. पण या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये अस्तित्व नव्हतं. त्यांच्या जवळपास 7 जागा निवडून येतात. हे कोणाचं यश की कोणाचं अपयश नाही? नाही, ज्यांनी 2019ला भाजप आणि शिवसेनेला मॅन्डेट मिळालेला असताना काँग्रेसबरोबर जाण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, काँग्रेसबरोबर जे गेले, त्यांचं हे कर्म आहे. यामुळे शिवसेनेचा महापौर असावा असा आपला काही आग्रह असणार आहे का? मी याचं उत्तर मगाशी दिलं ना. जो पक्ष सत्तेमध्ये येतो अलायन्समधला, त्या अलायन्सच्या प्रत्येक पक्षाला असं व्हायला पाहिजे. परंतु हा निर्णय घेण्याचे अधिकार हे भाजपकडनं देवेंद्रजींना आहेत आणि आमच्याकडनं आमचे सर्व एकनाथ शिंदे साहेबांना आहे. आणि त्याला मगाशी मी सांगितलं की यावर्षी एक या संपूर्ण प्रवाहाला वेगळी झालर आहे आणि वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी 23 तारखेला सुरू होते. त्याच्यामुळे आमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांना वाटतच असणार. पण जो काय अंतिम निर्णय आहे तो माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी घेणार. आता पण जिल्हा यामध्ये परिषदेच्या सन्मानपूर्वक- निवडणुका येणार आहेत, त्यामध्ये नेमकं चित्र कसं असेल महायुतीचं? जिल्हा परिषदेमध्ये कोकणापासून जर सुरुवात करायची झाली तर सिंधुदुर्गामध्ये कालच मी राणेसाहेबांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर राणेसाहेबांनी युती झाली जाहीर केलेलं आहे. रत्नागिरीमध्ये देखील युती झालेली आहे. रायगडची आज अंतिम चर्चा सुरू आहे. आत्ताच मी पुण्याशी साहेबांच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोळांशी बोललो. ते देखील उद्या 4 वाजेपर्यंत तिथला प्रश्न मिटेल. 12च्या 12 ठिकाणी शिवसेना आणि भाजप युती होईल अशी शक्यता नाकारता येणार नाही. कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये देखील या संदर्भात देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात देखील बैठक झाली आहे. महायुतीचं ठरलंय का? आता सगळ्याच बैठका काय आमच्या समोर किंवा आम्हाला सांगून होत नाहीत. माननीय शिंदे साहेबांनी ती जर बैठक घेतली असेल तर ती बैठक कशासाठी होती ही योग्य वेळी तुमच्या समोर येईल. पण रायगडचं गणित कसं सोडवणार? कारण ज्या पद्धतीने तिकडे दोन्हीच पक्षांमध्ये टोकाची भूमिका ही घेतली जात असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमका सुवर्ण मध्य काय काढणार? नाही, जर रायगडचा आपण ओव्हरऑल अभ्यास केला तर 59 जागा या रायगडमध्ये आहेत. ऑलरेडी आम्ही 18 जागेवर विद्यमान आहोत. 3 ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे, 24 ठिकाणी शेकापा आहे आणि 13 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. आता काही तुम्हाला देखील माहिती आहे की रायगडचं कशा पद्धतीनं चालू आहे किंवा काय तिथं राजकीय प्रवाह आहेत आणि यासाठी जिल्हानिहाय आज माननीय शिंदे साहेबांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भामध्ये बैठका घेतल्या. त्यांचे निर्देश जे आहेत ते संबंधित आमच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत, मंत्र्यांवर पोहोचलेले आहेत. मंत्री देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करणार आहेत. माझ्यावर रत्नागिरीची जबाबदारी आहे, माझ्यावर योगेश कदमांवर, त्याच्यानंतर सिंधुदुर्गची जबाबदारी देखील माझ्यावर आहे. रायगडची जबाबदारी भरत गोगावले साहेबांबरोबर आहे. त्याच्यामुळे असे सगळे मंत्री आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रचारासाठी आणि समन्वय